नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले त्या आणि आज भरपूर धुही पडलेली. सात वाजले त्या देवासोगनवर गेलाय चांगला. आणि इकडे माझं अंगण झाडून झाले. 2-3 जागेला कचरा गोळा केलाय. म्हशीची धार काढली. मामा गोरं घेऊन माळावर चालले होते आणि आता गुरांची झाडलोट करायची. शेण उचलून झाडून काढायचे. 9:30 वाजले त्या आणि माझे आता सगळे कपडे धुवून झाले ते. चला आता जेवण करून घेऊ आधी. 10:30 वाजले त्या. जेवण झालं, कपडे वाळत टाकली आणि आता रानात चालली खाली. शाळेला वैरण टाकायची. आणून वैरण टाकून परत माळावर जायचे. कवळं कवळं बघून गिनिगून कापते आणि नेऊन टाकते आता शाळेला. इथं मकवानाच्या रानाच्या कडेला बांधायला कवळं कवळं गवत फुटून आले. पहिले हे गवत कापून नेलतं, आता परत फिरून फुटून आले. आता मोठा एक कवळा कापती आणि नेऊन टाकते. म्हणजे दुपारपर्यंत खाते ती शाळ्या. कारण शाळ्या पण भरपूर आहेत. त्या 10-11 शाळ्या आहेत. त्या भरपूर लागते काढाय वैरण. चला आता काढून घेते आणि टाकते नेऊन. शाळांना वैरण टाकली आणून. पाटी भरली पाण्यानं. रात्री मका भरून ठेवली सगळी. इथं एक पोत राहिलं होतं उपणायचं, ते आता उपणून भरून ठेवायचे. एवढे एकच पोतं राहिले. रात्री 11 वाजेपर्यंत सगळी भरली मका. आता एवढे पोतं भरू आणि मगच जाऊ रानात. राहिलेलं एक पोतं उपणून झाकून ठेवलं. पाऊस आलता त्यामुळं कपडे काढून इथं पोर्चमध्ये टाकली. आलता मण्यापर्यंत अजून यायला सुरुवात झाली. हां कसं करायचं. चला आता माळावर निघाले. कालच्या शेवटच्या 5 आकणं तोडायची ठेवली होती. आज बुधवार, उद्या गुरुवार, कुर्डवाडीचा बाजार. त्यामुळं कुर्डवाडीमध्ये न्यायसाठी ठेवली काकडी तोडायची. चला आता एवढा टिपका जाऊन देऊ आणि जाऊ मग माळावर. चांगलाच पाऊस चालू झालाय. माळावर आलोय आता आणि वरच्या कडनं 5 आकणं राहिली ती तोडायची. तर आता वरनच येऊ तोडत. इकडं आमची 2-2 बादल्या काकडी तोडून झाली आणि पावसानं पण त्याची हजेरी लावली. बऱ्याच दिवस झालं सुट्टी दिली ती. आज सकाळपासून चांगलं चालू केले. ऊन आहे आणि उन्हामध्ये पाऊस पडायला चालू आहे. इथं काकडीला सावली केलेली आहे. त्या कागदाखाली आम्ही उभा राहिलोय. कागद पण काय सगळीकडे फाटकाच आहे, त्यातनं पण पाणी गळते. तरी पण म्हटलं थोडंसं तरी अंग भिजणार नाही म्हणून उभं राहिलोय. बघू आता पाऊस उघडायची वाट. नाही उघडलं तर मग काय घरीच जावं लागेल. आपली जेवढी काकडी तोडायची राहिली होती तेवढी तोडून झाली. चला आता कागदावर नेऊन वाचलेले निवडून घेऊ आता काकडी सगळी. आणि कमी जास्त पडले तर परत आता ह्यातनं शोधून तोडावे लागेल. आणि पाऊस उघडलाय आणि मस्त बघ इकडं इंद्रधनुष्य उमटलाय. अर्धाच दिसतोय, अर्धा काय दिसत नाही इकडचा. का अर्धाच उमटलाय काय माहिती. चला घेऊन जाऊ आता बादल्या आणि निवडून पॅकिंग करून ठेवू. 5 वाजले त्या आणि काकडी तोडून वजन करून झाकून ठेवली. 11 बॅगा निघले ते 15-15 किलोच्या. आणि कारल्याचं पण एक कॅरेट निघले. कारल्याची पण केली आज पालवणी. सगळं झाकून ठेवले आणि आता निघालोय घरी. आणि परत फिरून आता पाऊस चालू झालाय. झालं आपलं तोडायचं पण सगळं.
तर आता आम्ही दोघेजण इथं संध्याकाळच्या स्वयंपाक करायला लागलो आहे. कणिक मळून घेतली मी, चपात्या करायला लागली. आता गोसाळ्याची सुकी भाजी करायची. मामा मळावरनं गुरं घेऊन येताना गोसाळे घेऊन आले ते शोधून. चला आता करून घेतो स्वयंपाक. चपात्या करायला लागली आता. आणि बाहेर चांगला जोरदार पाऊस चालू आहे. विजांचा कडकडाट, वारं, पाऊस सगळं सोबतच चालू आहे. त्यामुळे किचनची खिडकी वगैरे पॅक करून घेतली मी, कारण चपात्या करते मी, तव्यात पण पाणी येत होतं. आता करून घेते चपात्या. आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन व्लॉगसोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.